दंडवत. मायबाप, वास्तविक बंधू भगिनीनो, आपलं अंतःकरण जेव्हा शुद्ध असते त्यावेळेस आपल्या अंतःकरणातून चांगल्या गोष्टी बाहेर पडतात. आणि जेव्हा अशुद्ध असते आपलं अंतःकरण त्यावेळेस आपल्या तोंडातून फक्त शिव्या सापत बाहेर पडतो. त्यामुळं आपलं अंतःकरण नेहमी शुद्ध राहिलं पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते अंतःकरण शुद्ध कशानं होतंय तर गीता वाचल्यानं, परमेश्वराचं चिंतन केल्यानं, शास्त्राभ्यास केल्यानं, साधू संतांच्या संगतीत राहिल्यानं, संतांच्या संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती येणेपती, असं त्याच्यामुळं संत ज्ञानेश्वर म्हणले, संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणेपंथी. तर संतांच्या संगतीनं तुम्हाला परमेश्वर आकळल्या जाऊ शकतो, तुमच्याकडे येऊ शकतो. मग शुद्ध अंतःकरण झालं पाहिजे. संतांच्या संगतीत राहिलं तर शुद्ध अंतःकरण झालं पाहिजे माणसांचं. तर धनपुत्र दारा हे काही खरे नाहीत, त्या पण निकटवास बरा संत पाहिजे. ते संताच्या पायापाशी बसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं आहे. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपल्या अंतःकरणातून चांगल्या गोष्टी बाहेर पडतात. तर अशीच एक आमचे कवी होते मित्र, आणि त्या कवीनं एक कविता लिहिलेली आहे. त्याच्या अंतःकरणातून आपण तर शेतकरी लोक तर नेहमीच बघतात की गाय वेली व्याती आणि गाय वेती आणि तिचं वासरू ती हांवरती, पण आपल्या हृदयातून काही चांगले शब्द बाहेर पडत नाहीत. परंतु ते नारायण सुर्वे नावाचे कवी होते, ते मुंबईत बसून देखील त्यांनी, मला नाही वाटत की कधी गाय वेलेली बघितली असेल, पण अंतःकरण शुद्ध आहे त्याचं. आणि त्या शुद्ध अंतःकरणातून एक शब्द बाहेर पडले. तर कोणचे बाहेर पडले माहिती आहे का? ते म्हणतात, हंबरुनी वसराले चाटी जवा गाये, तवा माले तिच्यामध्ये दिसते माझी माये, दिसते माझी माये. आया बाया सांगत होत्या होतो मी जवा तान्हा, दुष्काळात आईचा माझा आटला होता पाना. दुधा पाण्यामध्ये पीठ टाकून मला पाजित जाये, तवा माले पिठामध्ये दिसती माझी माये, दिसते माझी माये. हंबरुनी वासराले चाटी जवा गाये, तवा माले तिच्यामध्ये दिसते माझी माये, दिसते माझी माये. असं सुंदर कविता त्या आमच्या कवी मित्राच्या हृदयातून बाहेर पडली मायबापो. आणि ती कविता बाहेर पडली आणि कोट्यावधी रुपये त्यानं कमवले. तुम्ही बी देखील हे कशामुळं झालं? शुद्ध अंतःकरणामुळं. तर तुमचं अंतःकरण शुद्ध करा, आणि शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर तुमच्या हृदयातून अनेक चांगल्या बाहेर गोष्टी पडतात. आणि एवढंच नाही तर बाकीचं जाऊ दे हो, पण परमेश्वर देखील तुमच्यावर प्रसन्न होते आणि परमेश्वर देखील तुम्हाला प्राप्त होते. एवढं शुद्ध अंतःकरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.